तर अनिश, जेव्हा वेगवेगळ्या या मोठ्या लोकांसाठी जेव्हा ते एखादी तुला सांगतात की ही डिश बनव किंवा ती, तर एक प्रकारचं प्रेशर येत असेल नाही का, की माझं मीठ तर जास्त, म्हणजे आम्हाला येईल असं येस. की घरात साधे पाहुणे येणार असले तरी सगळं नीट होतंय ना, ह्याच्यात मीठ चांगलं पडतंय ना, हे जास्त तिखट नाही ना झालं. तर कसं तू ते हँडल केलंस? येस, दॅट इज चॅलेंजिंग. म्हणजे कसं आहे, की तेव्हा एस्पेशली आय स्टार्टेड माय करियर आणि तेव्हा कसं होतं, प्रत्येकाला वेगवेगळ्या त्यांच्या आवडीनिवडी असतात. राईट फ्रॉम जसं अमिताभ बच्चन साहेबांचं आहे किंवा तसं आता रतन टाटा साहेब. ही इज द जेंटलमॅन पर्सन. आय मीन ही इज लाईक टू गुड. तर त्यांचं साहेबांचं काय, त्यांना ग्रीन पीस सूप ही वॉज लाईक आणि सीझर सॅलड त्यांना खूप आवडतं. तर आणि त्यांचं बनवायची म्हणजे त्यांना असं फिक्स असं की हे मला पाहिजे, त्याच्यात थोडी मिंट एवढी पाहिजे अँड दॅट्स डन. सो ग्रीन पी अँड मिंट सूप. आणि तुम्ही जेव्हा आता ते कुठली कॉन्फरन्स चालू आहे, त्यांच्यासाठी आम्ही वेगळं कुकिंग करतो आहे त्यांच्या विलामध्ये किंवा त्यांच्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये. मग आपण नंतर त्यांचं काम झाल्यानंतर दे ऑलवेज से थँक्स टू अस. म्हणजे त्यांची पूर्ण टीम, इट इज सो बिग की एवढा मोठा माणूस आहे तो आम्हाला छोट्या शेफला पण थँक्यू करतो आहे, हात मिळवतो आहे आणि पुढे जातो आहे. सो असं आहे. त्याच्यानंतर आता आमच्या समर्समध्ये ना ताजला कोर्टयार्ड होतं असं मध्ये, तिकडे ना आमचे बुफे लागायचे हे बेसिकली अरेबिक आणि ग्रिल्सचे. सो वी हॅड लॉट ऑफ ग्रिल्सचे ऑप्शन. तर तेव्हा सलमान खान जसा आता आला, सलमान खान, अरबाज खान त्यांची फॅमिली यायची. तर सलमान खानचा पहिला प्रश्न असायचा, शेफ आज काय मीठ काय आहे, मतलब त्याचं ते असायचं की मग तो खांद्यावर हात ठेवेल आणि की बाबा नॉनव्हेज काय हे त्याला असं म्हणजे तर आम्ही अरे सर ये है सर वो है, हां ठीक आहे मैं आता हूँ बाद में आणि असं. आणि तो यायचा आणि तो ठेवाई मेरे लिए रख देना आज, असं तसं होतं. परत जसं आता पियुष गोयल साहेबांचं की आम्ही एकदा असेच काहीतरी 9-10 वाजलेले लंडनला. सो ऑलरेडी मुंबईत 2 वाजून गेलेले आणि पियुष गोयल साहेब आणि त्यांची आले ते आणि मला त्यांनी बोलावलं. म्हणजे कसं असतं की ॲज अ वेटर आपल्याला बोलावतो आणि आपल्या शेफला स्वतःला जायला लागतं त्यांच्या म्हणजे रेस्टॉरंटमध्ये ते आहेत किंवा कुठे आहेत. तर मला बोलले की गुजराती कढी बनव. आता 2 मिनटं आपण गुजराती कढी, आपण आपली कढी माहिती आहे मला, तर गुजराती कढी काय वेगळी आहे. आता काय करायचं, म्हणजे मी एकटाच इंडियन होतो त्या किचनमध्ये त्या दिवशी. तर आता गुजराती कढी आणि त्यांचे अजून एक बरोबर होते कलिग, त्यांनी काय सांगितलं, फ्रेंच बीन्स मेको टॉस करके देना म्हणजे मसाल्यात. तर ते ठीक होतं. तर म्हटलं गुजराती कढी कशी बनवायची. मग मी आईला फोन केला लिटरली 2 वाजता. आईने काय उचलणार नाही, 2-3 वाजलेले रात्रीचे. आता काय करायचं, मग माझ्या एका दुसऱ्या शेफला फोन केला. बोला नाही अरे ऐसा कर ऐसा कर. म्हटलं ठीक आहे. म्हणजे असं आहे की ते आपल्याला काही वेळेला माहिती नसतं, पण हां पटकन आपल्याला त्यावेळेला ॲक्ट व्हायला लागतं आणि तेव्हा जे प्रेशर असतं. आता प्रेशर जसं तू बोललीस तसं ऐश्वर्याचं आमच्याकडे झालेलं. आमचे एक आमचं GM होते प्रभात वर्मा सर म्हणून, ते किचनमध्ये आले. असं दुपारी मी किचनमध्ये होतो 4-4:30ला की अरे क्या तू वो ऐश्वर्या राय को फ्रेंच फ्राईज नहीं दिया. म्हटलं सर किधर ऑर्डर ही नहीं आया क्या. असं. तर आमच्याकडे चिप्स होते जे 9 mm जाडे चिप्स असतात आणि तिने काहीतरी फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलेले आणि ती काहीतरी जस्ट चेक इन झालेली. नॉर्मली कसं असतं किचनमध्ये प्रत्येक VIPची एक लिस्ट आलेली असते. हा VIP या वेळेला इथे आहे, या वेळेला म्हणजे चेक इन एवढं आहे, त्यांची एवढी लोकं आहेत, ही रूम आहे. डायटरी प्लॅन्स, कोण ग्लुटन डाएट असतं, कोण नट्स असतं, कोण लॅक्टोज असतं, असं सगळं जे काय असतं ते. मी म्हटलं सर, बोलता नाही अभि काट और दे दे. तर आम्ही कापले बिपले बनवून तिला दिले वगैरे झाले. तर मग सर आले की म्हटलं सर क्या हुआ इतना क्यों भाग रहे थे, एंड इज़ व्हेरी इंथू पर्सन. तर बोलते अरे रूम सर्विस में उसमें फ़ोन किया और वो लोग बोले कि फ्रेंच फ्राइज नहीं है, तो मेरे को कॉल आया. आणि आमच्याकडे ते जाडे चिप्स होते. म्हणजे अशा गोष्टी पण मजेदार असतात. मग आम्ही फटाफट छोटे कापून ते तिला बनवून दिले वगैरे असं. सो या देर लॉट मेनी थिंग्स. जसं सचिन तेंडुलकर क्रॅब्स आहेत किंवा मच्छी आहे, फिश कुठलंही लव्ज लाईक बोंबील. म्हणजे तिकडे पण आम्हाला बोंबील वेगवेगळ्या स्टोअर म्हणजे लंडनमध्ये असून पण मिळवायला लागेल की हां सचिन येणार आहे आणि तो ऑर्डर करणार म्हणजे असं. पण सो वीज टू ऑर्डर बिफोर हँड की बाबा हे आहे. चिकू हलवा, काय वेळेला आम्ही चिकू मागवायचो, मग त्याचा हलवा बनवायचो. म्हणजे चिकू लंडनमध्ये इझिली नाही मिळायचे. सो या खूप सारे डिशेस अशा होत्या ज्या स्पेशली कोणाकोणाला अशा लागायच्या जे म्हणजे आणि मध्ये बनवायचं. आता जसं ऋतिक रोशनचं होतं. ऋतिक रोशन मी ऑलमोस्ट रिझाईन केलेलं. सो आम्हाला नॉर्मली काय फोटोज वगैरे अलाउड नव्हते. तुम्ही यू कांट टेक फोटोज आहे ना. आणि तेव्हा 15 वर्षापूर्वी फोटोज असे पण आपण एवढे काय असं हे नव्हतं, मोबाईलचे फोटोचं एवढं क्रेज नव्हती. तर मला त्याच्या रूममध्ये त्यांनी बोलावलं, त्याच्या PAने डायटरी प्लॅन त्याचा सांगितला वगैरे. आणि मग ऋतिक सर पण बसलेले की हे पाहिजे हे पाहिजे मला यावेळेला हे ते. आणि
सो इट वॉज डन. तर मी आय जस्ट थॉट की मी विचारू त्याला की एक मला फोटो मिळेल का. तो देन ही वॉज लाईक नो आय एम बिट बिझी. मी म्हटलं ठीक आहे चल चान्स गेला आता काय तो काय मला सांगणार नाही म्हणजे मला काय फोटो देणार नाही. आणि देन माझी शिफ्ट संपलेली आणि मला माझ्या रिसेप्शन मॅनेजर एक होती आमची फ्रेंड सुनैना, तिने कॉल केला, अरे तेरे को ऋतिक ढूंढ रहा है. आणि मला आलं टेन्शन की म्हणलं आता ऋतिक का शोधतोय मला, म्हणजे ना त्याने कंप्लेंट केली आहे का काय झालं माहिती नाही. ऋतिक अनिशला का शोधतोय? एक्झॅक्टली. आणि ते पण म्हणजे असं निघताना म्हणजे असं मी म्हणले यार कंप्लेंट केली असणार याने असं. तर मी गेलो तर तिकडे जिकडे त्याने भेटायला बोला तिकडे मला बोलला की फोटो काढूया आपण. म्हटलं अरे वा. मग मी त्याचा बरोबर सेल्फी काढला आहे की तेव्हा माझ्या आयुष्यातला पहिला सेल्फी असेल तो. आणि सेल्फी काढला आणि मग ही वेंट फॉर अ वॉक असं. तर मग मी येऊन ते सुनैनाला विचारलं की काय झालं अगं. ती म्हणते की अरे वो आया था बोल रहा था कोई एक चश्मिश शेफ आया था जिसको फोटो निकालने का था मेरे साथ. सो हंबल आणि किती छान की किती छान ना, त्यांनी ते लक्षात ठेवून तुला बोलवलं. आणि येस. आणि मला आठवतंय 10-10:30 वाजता आय गेस मी त्याच्या रूममध्ये गेलेलो आणि इट वॉज 4 o'clock म्हणजे 6 तासानंतर पण समबडी रिमेंबर्स अँड बिंग सो हंबल. सो असे खूप किस्से असतात ज्याच्यातून आपल्याला कुकिंग जसं आता हे येतात अनिल अंबानीची फॅमिली यायची तर त्यांची मुलं खूप लहान होती तेव्हा. सो क्रोझॉन्स, चॉकलेट क्रोझॉन्स वगैरे. आणि थोडंसं क्रोझॉन्स वगैरे तेव्हा आपल्याकडे नवीन होतं म्हणजे असं थोडं निश क्राऊडलाच म्हणजे 20 वर्षापूर्वी हे काय तर चॉकलेट क्रोझॉन्स पाहिजेत, मग हॅझलनट क्रोझॉन्स पाहिजेत. ते नटेला बिटेला तर इट वॉज डिफरंट स्टोरीज लाईक असं. सो त्यांचे डेझर्ट्स खूप वेगवेगळे ऑर्डर्स यायची. त्यांच्याकडे सिंघानियाची फॅमिली होती ते यायचे. त्यांच्याकडे एक त्यांचा एक्झॅक्ट मला कोण रिलेटिव्ह माहिती नाही, त्या लहान मुलाला ग्लुटनचा खूप इश्यू होता ग्लुटेनचा. मग त्यांच्यासाठी वेगळे ब्रेड्स बनवा, त्यांच्यासाठी सगळं कुकिंगचं ते कोणाला नट ॲलर्जी असते तर ते सगळं बनवा. सो लाईक या इट वॉज ऑलवेज चॅलेंजिंग. आय मीन या दॅट इज दॅट. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे हे पण 17-18 वर्ष 16-17 वर्ष. त्यावेळेला हे जरा नवीन होतं नाही का सगळं? एक्झॅक्टली इट वॉज व्हेरी न्यू. आणि कसं होतं ना आता सगळ्यांना ते असतं मी विगन आहे, मी हे आहे ते आहे. तेव्हा असं काय नसतं, अरे खा मस्त आणि जगा असं असायचं. पण तेव्हा मग आम्हाला ते सगळं डायटरी प्लॅन्स वेगवेगळ्या सेलिब्रिटीजचे काय काय वेळेला आता जसं गौरी खानचं एक किस्सा आहे की आमचं फूड गेलं, मी फूड दिलं सो शी डिडंट लाईक सो शी सेंट इट बॅक. असं 4 वेळा झालं. काय होतं? आय गेस इट वॉज कंजोमे आणि तिचं कंजोमे आणि काहीतरी व्हेज सॅलड होतं. 2-3 डिश होत्या त्याच्यात आणि एक इंडियन मखनी होती. आय रिमेंबर दाल मखनी होती. सो 4 वेळा कमीत कमी ते मी परत चेंज करून थोडंसं असं म्हणजे क्रीम कमी क्रीम जास्त किंवा थोडी कसुरी मेथी किंवा कंजोमेला अजून थोडासा पंच आणून असं. मग 4थ्यांदा आल्यानंतर लाईक यार आता माझे पेशन्स काही वेळेला आपले हे होतं ना की यार 4 वेळा तुम्हाला दिलं आहे परत म्हणजे. पण मग ते नंतर तिला दिलं शी वॉज हॅपी आणि म्हणजे अशा गोष्टी पण असतात. तसं इवन कतरिनाचं आय मीन सो कतरिना ब्रेकफास्टला आलेली आणि मी सर्व करत होतो. सो शी वॉज वॉन्टेड स्क्रॅम्बल्ड एग असं की लाईक नाही स्क्रॅम्बल्ड एग नाही समथिंग व्हेज होतं काहीतरी मला आठवत नाही पण हां समथिंग सिमिलर. आणि दिलं तिला. मग पहिलं नाही आवडलं मग चला सेकंड टाईम तिला बनवून दिलं अँड शी लाईक्ड इट. आणि शी वॉज सो नाईस की तिने असं नोट वगैरे लिहून ठेवले थँक्यू शेफ अनिश आणि असं. सो असं पण खूप ॲप्रिशिएशन मिळालं. पण मग तुला पहिलाच हा जॉब कसा काय मिळाला लंडनमध्ये? सो बेसिकली कसं मी तिकडे स्टडीजना गेलेलो आणि आमचं कोर्स असा होता की तुम्ही फुल टाईम जॉब करू शकता आणि हा प्रॉपर अप्लाय करून दिलेला जॉब होता. आणि त्याच्यात पण एक म्हणजे असं माझी एक अचिव्हमेंट होती. नॉर्मली कसं होतं माझे सगळे फ्रेंड्स जे मुंबईतून पासआउट झाले त्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूजमधून कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी लागले. आणि माझं कसं 6 महिन्यात मला विजा आय अप्लाइड फॉर अ विजा आणि मला जायचं होतं. माझं 6 महिन्यांनी हे चालू होणं होतं कॉलेज. आणि आय वॉज नॉट डुईंग मच. आय मीन एक IELTSची एक्झाम चालू होती, मी जर्मन लँग्वेज शिकत होतो एका साईडला. दिस 2 थिंग्स. अँड माय डॅड वॉज लाईक की बघ ती बाकीची पोरं ताजमध्ये लागली आणि तू काय करतोय, केवढे दिवस आहे तेवढा दिवस तरी जॉब कर असं तसं. आणि मग मी तिकडे अप्लाय केलं लंडनला आणि आय गॉट थ्रू 3 इंटरव्ह्यू एक ट्रायल करून मी आला जॉब. आणि देन आय वॉज लाईक की बघा आता मी लंडनमधल्या ताजमध्ये काम करते, ते सगळे मुंबईत करतात पण मी लंडनमधल्या ताजमध्ये काम करते. सो या इट वॉज अगेन अ अचिव्हमेंट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.